सुरुवातीला आपण पाहणार आहोत क्रीडा विश्वातल्या बातम्या। ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या एकदिवसीय मालिकेपूर्वी विराट कोहली पुन्हा एकदा चर्चेमध्ये आलाय। कमबॅकच्या चर्चेसोबतच आंतरराष्ट्रीय कारकिर्दीमधील भविष्यासंदर्भात चर्चा रंगत असताना विराटच्या पोस्टनं सर्वांचंच लक्ष वेधून घेतलंय। ज्यावेळी तुम्ही हार मानता तोच तुमच्या अपयशाचा क्षण असतो, अशी पोस्ट त्यानं केली। T20 आणि कसोटीमधून थांबण्याचा निर्णय घेतल्यानंतर वन डे मध्ये सर्वोत्तम देण्यासाठी हार मानणार नाही, असा विराटनं संदेश दिलाय। भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये 19 ऑक्टोबर पासून पर्थ इथे पहिला एकदिवसीय सामना रंगणार आहे। त्यासाठी भारतीय संघानं कसून सरावाला सुरुवात केली आहे। या एकदिवसीय मालिकेद्वारे तब्बल 7 महिन्यांनी संघामध्ये कमबॅक करणारे रोको अर्थात रोहित शर्मा आणि विराट कोहली सराव सत्रामध्ये त्यांनी भाग घेतलाय। यावेळी दोघांनीही सराव सत्रामध्ये चांगलाच घाम गाळलाय। सप्टेंबर महिन्यासाठी आयसीसीनं अभिषेक शर्माला प्लेयर ऑफ द मंथच्या पुरस्कारानं सन्मानित केलेला आहे। आशिया कप 2025 मध्ये अभिषेक शर्मानं शानदार कामगिरी केली होती। या स्पर्धेमध्ये अभिषेकनं सर्वाधिक धावा केल्या होत्या। आशिया कप 2025 मध्ये धुमाकूळ घातल्यानंतर आता अभिषेकला प्लेयर ऑफ द मंथच्या पुरस्कारानं गौरवण्यात आलंय। भारतीय महिला संघाची उपकर्णधार आणि स्टार सलामीवीर स्मृती मानधनाला सप्टेंबर महिन्यासाठी आयसीसी प्लेयर ऑफ द मंथ पुरस्कारानं गौरवण्यात आलेला आहे। सप्टेंबर 2025 मध्ये स्मृतीनं 77च्या सरासरीच्या 308 धावा या केलेल्या आहेत। यामध्ये 2 शतकं आणि 1 अर्धशतकाचा समावेश होता। तिच्या याच कामगिरीसाठी स्मृतीला गौरवण्यात आलेला आहे। स्मृतीनं कारकिर्दीमध्ये दुसऱ्यांदा पुरस्कार पटकावलाय। कर्णधार एलिसा हेलीच्या शानदार शतकी खेळीच्या जोरावर ऑस्ट्रेलियानं महिला एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेमध्ये मोठ्या विजयाची नोंद केली आहे। ऑस्ट्रेलियानं 10 गडी राखून बांगलादेशचा धुव्वा उडवलाय। बांगलादेशनं विजयासाठी 199 धावांचं आव्हान ठेवलं होतं, मात्र हेली आणि लिचफील्डनं द्विशतकी भागीदारी रचत संघाचा विजय सुकर केला। या विजयासहित ऑस्ट्रेलिया गुणतालिकेमध्ये अव्वल स्थानी आहे। महिला एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेमध्ये आज दक्षिण आफ्रिका विरुद्ध श्रीलंका यांच्यामध्ये लढत होणार आहे। गुणतालिकेमध्ये आफ्रिका 3ऱ्या तर श्रीलंका 7व्या स्थानी आहे। दक्षिण आफ्रिकेनं आतापर्यंत स्पर्धेमध्ये सातत्यपूर्ण कामगिरी केली आहे, तर दुसरीकडे श्रीलंकेला स्पर्धेमध्ये अपेक्षित कामगिरी करण्यात अपयश आलेलं आहे। त्यामुळे तुलनेनं बलाढ्य दक्षिण आफ्रिकेला रोखण्याचा मोठं आव्हान श्रीलंकेसमोर असेल। 2026 मध्ये भारत आणि श्रीलंकेमध्ये होणाऱ्या T20 विश्वचषक स्पर्धेसाठी UAE संघ पात्र झालाय। UAE T20 विश्वचषक स्पर्धेमध्ये पात्र होणारा 20वा संघ आहे। आयसीसीनं आपल्या X या सोशल मीडिया अकाउंटवरून या संदर्भातली माहिती दिली आहे। आता पाहणार आहोत इतर महत्त्वाच्या बातम्या। टोल प्लाझावर गाडी न थांबवता टोल कापता यावा यासाठी सॅटेलाइट यंत्रणेचा वापर करण्याची योजना सरकारनं आखली होती, मात्र ऑपरेशन सिंदूरच्या अनुभवानंतर सरकारनं या योजनेची अंमलबजावणी लांबणीवर टाकण्याचा निर्णय घेतलेला आहे। कल्याण पश्चिमेमधील गणपती चौकामध्ये अत्याधुनिक सोलर हाय मास्टचं लोकार्पण करण्यात आलं। 7.5 लाख किमतीची ही हाय मास्ट फिटिंग फिलिप्स कंपनीकडून मोफत उपलब्ध करून देण्यात आली आहे। या सोलर हाय मास्टमुळे संपूर्ण शहर अंधारमय होणार नाही। फटाके किती मोठ्यानं वाजवतात असा उल्लेख संबंधित फटाक्यांच्या उत्पादनावर नसल्यास त्याच्या विक्रीवर बंदी आणण्याची मागणी केली जाते। मुंबई महापालिका आणि पोलिसांनी या संदर्भातली कारवाई करावी अशी मागणी आवाज फाउंडेशननं केली आहे। जालन्यामध्ये दिवाळी निमित्तानं अन्न आणि औषध प्रशासनानं विशेष तपासणी मोहीम सुरू केली आहे। शहरामधील खाद्यपदार्थ, मिठाई अशा पदार्थांचे नमुने याची चाचणी केली जाते। भेसळयुक्त पदार्थांची विक्री करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई केली जाणार आहे। सोन्याच्या किमती दिवसागणिक नवा उच्चांक गाठत असल्या तरी ग्राहकांच्या सोने खरेदीच्या उत्साहात मात्र तसूभर सुद्धा फरक पडलेला नाही असं सध्या पाहायला मिळतंय। ग्राहकांच्या सोने खरेदीच्या पॅटर्नमध्ये बदल होतोय। सोन्याच्या दागिन्यांऐवजी आता ग्राहक सोन्याचे बार आणि नाणी यांच्या खरेदीवर भर देत असल्याचं दिसतंय।
गेले काही दिवस सातत्यानं वाढत असलेल्या चांदीच्या दरवाढीला अखेर ब्रेक लागलाय। गुरुवारी चांदीच्या दरात तब्बल 10,300 रुपयांची घसरण झाली आहे। त्यामुळे चांदी प्रति किलो 1,80,000 रुपयांपर्यंत खाली आली आहे, तर सोन्याच्या दरात मात्र दरवाढ कायम आहे। सोनं काल दिवसभरात 721 रुपयांच्या वाढीसह 1,32,000 पोहोचलंय। बाजारामध्ये चांदी उपलब्ध नाहीये। चांदीचा पुरवठा होत असल्यामुळे स्थिती निर्माण झालेली होती आणि अशा परिस्थितीमध्ये सुधारण्यासाठी किमान 2 ते 3 आठवडे लागतील असं सराफा व्यापाऱ्यांचं म्हणणं आहे। ऐन दिवाळीच्या तोंडावर भाजीपाला महागलाय। मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गेल्या काही दिवसांमध्ये भाजीपाल्यांच्या दरात झपाट्यानं वाढ झाली आहे। राज्यातील अनेक भागांमध्ये अतिवृष्टीमुळे शेतमालाचं मोठं नुकसान झालंय, त्यामुळे भाजीपाला मोठ्या प्रमाणात कुजल्यामुळे बाजारामध्ये आवक कमी झाली आहे। वाशिममध्ये भूजल पातळी वाढवण्यासाठी जलतारा उपक्रम राबवला जातोय। या उपक्रमाची नोंद लंडनच्या वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये झाली आहे। मात्र 5 महिने उलटून गेले तरी अनेक शेतकऱ्यांना या योजनेअंतर्गत मिळणारं 4,642 रुपयांचं अनुदान अद्याप मिळालेलं नाहीये। त्यामुळे रखडलेलं अनुदान देण्याची मागणी शेतकरी करत आहेत। 2024-2025 या वर्षामध्ये कोकण रेल्वेला 4,202 कोटी रुपयांचं उत्पन्न मिळालं, तर 139 कोटी रुपयांचा नफा मिळालेला आहे। कॉर्पोरेशननं 4,157 कोटी रुपयांचे नवे प्रकल्प सुरक्षित केल्याचं कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेडच्या अध्यक्षांनी म्हटलंय। डोनाल्ड ट्रम्प यांनी रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांच्यासोबत चर्चा केली। रशिया आणि युक्रेनमधील युद्धासंदर्भात चर्चा झाली आहे। झेलेन्स्कींना भेटण्याआधी डोनाल्ड ट्रम्प यांनी पुतिन यांच्यासोबत युद्ध संपवण्यासंदर्भात चर्चा केली आहे। बिहारमध्ये पहिल्या टप्प्यामधील निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा आजचा शेवटचा दिवस आहे। भाजपकडून अलीनगर जागेवर प्रसिद्ध गायिका मैथिली ठाकूर, तर छापरामध्ये आरजेडीकडून भोजपुरी अभिनेता खोसरी लाल अर्ज भरणार आहे। कर्नाटकमधील सरकारी आणि सार्वजनिक परिसरामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर बंदी आणण्यासाठी कर्नाटक सरकार मोठा निर्णय घेण्याची शक्यता आहे। आपलं अपयश लपवण्यासाठी आरएसएसवर बंदी आणली जात असल्याचा भाजपनं सिद्धरामय्या सरकारवर आरोप केलाय। गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांच्या नव्या कॅबिनेटचा आज शपथविधी पार पडणार आहे। युवा आणि नव्या चेहऱ्यांना संधी मिळण्याची शक्यता आहे। 2027च्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हे फेरबदल केल्याचं बोललं जात आहे। पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी सासपडे इथे हत्या झालेल्या मुलीच्या कुटुंबियांना 5 लाखांची मदत दिली। आरोपीनं याआधी सुद्धा एका मुलीवर अत्याचार केल्याचं समोर आलं। देसाई यांनी या दोन्ही मुलींच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेतली आणि त्यांना 5 लाखांची मदत दिली। जालन्यामधल्या पाहेगावमध्ये एका शेतकऱ्यानं तब्बल 700 मोसंबीच्या झाडांच्या बागेवर जेसीबी फिरवलाय। अतिवृष्टीमुळे मोसंबी पिकाला मोठा फटका बसला, त्यामुळे मोसंबीला कमी भाव मिळतोय आणि त्यामुळे निराश झालेल्या शेतकऱ्यानं मोसंबीवर जेसीबी फिरवला। माढा तालुक्यामध्ये अतिवृष्टीमुळे मोठं नुकसान झालंय, त्यामुळे राष्ट्रवादीचे नेते सुरेश देशमुख आणि रावसाहेब देशमुख यांनी ग्रामीण रुग्णालयामध्ये 25 लाखांचा औषध साठा दिलेला आहे। पुरामुळे नागरिक आजारी पडतायत, त्यांना तातडीनं औषध उपलब्ध होण्यासाठी 16 गावांमधील रुग्णालयामध्ये त्यांनी हा औषध साठा दिला। मावळ तालुक्यामध्ये भात पिकासाठी पाऊस पोषक प्रमाणामध्ये झाल्यामुळे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना फायदा होईल असा अंदाज आहे। सध्या शेतकरी कृषी अधिकाऱ्यांच्या सल्ल्यानं औषध फवारणी करत आहेत। हिंगोलीच्या कळमनुरी तालुक्यातील एका आश्रमशाळेमध्ये शिक्षकानं विद्यार्थिनीचा विनयभंग केलाय। या प्रकरणामध्ये मुख्याध्यापकासहित वसतिगृह अधीक्षकाला निलंबित केले। आखाडा बाळापूर पोलीस या ठाण्यामध्ये गुन्हा सुद्धा दाखल करण्यात आला आहे। जालना महानगरपालिका आयुक्तांना लाच घेताना पकडलं। यावेळी नागरिकांनी फटाके फोडत जल्लोष साजरा केला। एका कंत्राटदाराकडून 10 लाखांची लाच घेत असताना आयुक्ताला लाचलुचपत विभागानं अटक केली। अकोल्यामध्ये युवा प्रशिक्षणार्थींनी आक्रोश मोर्चा काढला। रोजगार देण्याच्या मागणीसह सरकारनं दिलेली आश्वासनं पूर्ण करण्याच्या मागणीसाठी आंदोलन केलंय।
सरकारनं या संदर्भात निर्णय न घेतल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा सुद्धा दिलाय. पंढरपूरमध्ये होणाऱ्या कॉरिडॉरला ग्रामस्थांनी विरोध केलाय. मंदिर परिसरातील ऐतिहासिक वाडे मठ उद्ध्वस्त करून विकास करण्याला नागरिकांनी विरोध केलेला आहे. शहराच्या आसपास अनेक जागा आहेत, त्या ठिकाणी वारकऱ्यांसाठी सोय करण्याची मागणी सुद्धा केली जाते. वसई विरार महानगरपालिकेनं रस्त्यावरील खड्डे न बुजवल्यामुळे बहुजन विकास आघाडीनं खड्ड्यांविरोधात आंदोलन केलंय. रस्त्यावरील खड्ड्यामध्ये रांगोळी काढून त्यामध्ये दिवे लावून प्रशासनाविरोधात संताप व्यक्त केलाय. तसंच तात्काळ खड्डे बुजवा अशी मागणीही केली.